वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या 8वी इतिहासच्या तासिकेमध्ये। आज आपण आपल्या 9व्या पाठाला सुरुवात करू, स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व। या पाठामध्ये आपण छोडो भारत आंदोलन, भूमिगत चळवळ आणि आझाद हिंद सेनेचं कार्य याची माहिती आज आपण घेणार आहोत। आपण आपल्या पहिल्या टॉपिकला सुरुवात करू, 1935चा कायदा। हा 1935चा कायदा ब्रिटिशांनी का आणला होता ते आपण बघू। या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली होती। यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता। संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्तता म्हणजे स्वातंत्र्य राहणार नव्हतं। त्यामुळे संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला, म्हणून या कायद्यातील संघराज्याची योजना अंमलात आली नाही। हा जो 1935चा कायदा ब्रिटिशांनी आणलेला होता, या कायद्यानुसार तरतूद अशी होती की संघराज्य स्थापन करण्याची तरतूद यामध्ये होती। भारतीय प्रतिनिधींच्या हाती सत्ता सोपवली जाणार होती, पण संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वातंत्र्य उरणार नव्हतं, म्हणून जे संस्थानिक होते त्या संस्थानिकांनी या संघराज्यामध्ये सामील व्हायला नकार दिला आणि म्हणून ही जी योजना होती ही योजना बारगळली। ही योजना अंमलात आणली गेली नाही। त्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळाची स्थापना झाली। 1935च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचं समाधान झालं नाही, तरीही या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेतला। 1937 मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या, त्यापैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळे सत्तेवर आली। इतर 3 प्रांतांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने तेथे संमिश्र मंत्रिमंडळ बनवण्यात आली। मग जेव्हा राष्ट्रीय सभा 8 प्रांतांमध्ये निवडून आलेली होती, तेव्हा त्यांनी कोणकोणत्या गोष्टी राबवल्या, कोणकोणत्या नवीन गोष्टी केल्या, तर त्यांनी राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळांनी राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता केली। इंग्रजांच्या विरोधात लढताना, अहिंसक मार्गाने लढताना ज्या सैनिकांना, ज्या भारतीयांना इंग्रजांनी कारावासाची शिक्षा ठोठावलेली होती, अशा राजबंद्यांना तुरुंगातून मुक्तता केली। मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात केली। मूलोद्योग शिक्षण म्हणजे भारतामध्ये ब्रिटिश येण्याच्या पूर्वी खेडी ही स्वयंपूर्ण होती। काही व्यवसाय जे होते ते व्यवसाय ठरलेले होते काही काही गावांमध्ये। मग त्या व्यवसायांचं शिक्षण, घरामध्ये जो व्यवसाय चालतोय त्या व्यवसायाचं शिक्षण मुलांना दिलं जावं, अशी जी कल्पना राबवली गेली तिला मूलोद्योग शिक्षण असं म्हणतात। मग दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना त्यांनी केल्या, दारूबंदी केली, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा केला। यासारखे अनेक लोकांना उपयोगी पडतील अशा योजना या राष्ट्रीय सभेच्या निवडून आलेल्या मंत्रिमंडळांनी केल्या। त्यानंतर भारतामध्ये क्रिप्स योजना आली। ही क्रिप्स योजना दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारतात इंग्रजांनी लागू केली। का लागू केली त्यांनी, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला आणि त्यामुळे जपानी फौजा ज्या होत्या त्या भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या। आता जपानी फौजा भारतावरती आक्रमण करण्यासाठी म्हणून का आल्या, तर भारत ही ब्रिटिशांची वसाहत होती, ब्रिटिशांचं राज्य असलेली वसाहत होती आणि ब्रिटिश जे होते, इंग्रज जे होते, त्यांनी जपानच्या विरोधामध्ये अमेरिकेचा पक्ष दुसऱ्या महायुद्धात घेतलेला होता आणि म्हणून जपानी फौजा ज्या होत्या त्या भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या। मग जपानने जर भारतावर आक्रमण केलं तर त्या जपानी सैनिकांना प्रतिकार करण्यासाठी भारतीय सैनिकांची मदत मिळवणं आवश्यक आहे असं इंग्लंडला वाटू लागलं आणि म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री जे होते त्यावेळेचे विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स या ब्रिटिश अधिकाऱ्याला भारतामध्ये पाठवलं। का पाठवलं त्यांनी भारतामध्ये, तर मार्च 1942 मध्ये त्यांनी भारतविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली, परंतु या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचं समाधान झालं नाही। पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेमध्ये नव्हता,
म्हणून राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली. क्रिप्स योजनेमध्ये पाकिस्तानच्या निर्मितीचा सुद्धा उल्लेख नव्हता आणि म्हणून मुस्लिम लीगने सुद्धा ही योजना फेटाळली. क्रिप्स योजना इंग्लंडने भारतामध्ये का पाठवली होती त्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ. दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने अमेरिकेची बाजू घेतलेली होती. जपानच्या विरोधामध्ये ते लढत होते आणि त्यामुळे जपानी फौजा ज्या होत्या त्या जपानी फौजा भारताच्या सीमेवरती येऊन धडकल्या. कशासाठी? तर भारत त्यांच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी. भारत हा तेव्हा इंग्लंडची एक वसाहत होती, इंग्लंडचं राज्य असलेली एक वसाहत होती आणि म्हणून अशा वेळी जपानी फौजांना प्रतिकार करायसाठी भारतीयांची मदत आपल्याला लागेल असं या इंग्रजांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी स्टॅफर्ड क्रिप्स या ब्रिटिश अधिकाऱ्याला भारतात पाठवलं. कशासाठी? तर भारतीय नेत्यांशी बोलणी करायसाठी, तह करायसाठी. 1942चा तो सुमार होता. या स्टॅफर्ड क्रिप्सने भारतीय नेत्यांपुढे योजना मांडली, परंतु या योजनेमध्ये भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचा उल्लेख नव्हता. तसंच यामध्ये पाकिस्तानच्या निर्मितीचा सुद्धा उल्लेख नव्हता आणि म्हणून राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग या दोघं पक्षांनी ही क्रिप्स योजना जी होती ती फेटाळली आणि म्हणून ही क्रिप्स योजना अंमलात आणली गेली नाही. मग दुसरं महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा यांचा काय संबंध होता ते आपण बघू. 1939 मध्ये युरोपामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो, तत्कालीन म्हणजे त्यावेळी जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं त्यावेळी भारतामध्ये इंग्रजांचं प्रतिनिधित्व करणारा, इंग्रजांच्या वतीने राज्य चालवणारा जो व्हॉइसरॉय होता त्याचं नाव होतं लॉर्ड लिनलिथगो. यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. युरोपात लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. 1939 मध्ये युरोप खंडामध्ये जे दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने असा देखावा केला की ते लोकशाहीच्या बाजूने या महायुद्धामध्ये लढतायत आणि जर असं असेल तर राष्ट्रीय सभेने दावा केला की जर लोकशाहीच्या बाजूने, लोकशाहीच्या हितासाठी जर तुम्ही युद्ध करताय तर तुम्ही भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्या. पण इंग्लंडने स्वातंत्र्य देण्यास नकार दिला आणि म्हणून 1939 मध्ये राष्ट्रीय सभेचे जे 8 प्रांतिक मंत्रिमंडळाची स्थापन झालेली होती, 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेने जो विजय मिळवलेला होता त्या 8ही प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. कशासाठी? तर ब्रिटिशांचा निषेध करायसाठी म्हणून. कारण एकीकडे ब्रिटिश म्हणतात की ते लोकशाहीच्या रक्षणासाठी या दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या विरोधामध्ये उतरलेले आणि दुसरीकडे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सुद्धा ते नकार देत होते. म्हणून राष्ट्रीय सभेने 8ही प्रांतांमधून जी प्रांतिक मंत्रिमंडळाची स्थापना केलेली होती त्या प्रांतिक मंत्रिमंडळांचे त्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर भारत छोडो भारत चळवळ ही सुरू झाली. क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ सुरू करायचा निर्धार केला. वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशारा तेव्हा दिला गेला. क्रिप्स योजना येऊन गेल्यानंतर भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ सुरू करायचा निर्धार केला आणि म्हणून त्यासाठी 14 जुलै 1942 रोजी वर्धा इथे राष्ट्रीय सभेची एक कार्यकारिणी झाली. त्यामध्ये भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देणारा ठराव या कार्यकारिणीने संमत केला आणि ही मागणी जर मान्य नाही केली ब्रिटिशांनी तर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभर अहिंसक चळवळ सुरू होईल असा ठराव इथं मान्य करण्यात आला.
आणि त्यानुसार छोडो भारत ठराव हा 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, आता तो गवालिया टँक मैदान हा क्रांती मैदान म्हणून ओळखला जातो, या क्रांती मैदानावरती 7 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनाचे अध्यक्ष तेव्हा मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब करण्यात आले होते. 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. गांधीजी यावेळी म्हणाले, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असं समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे, असं आवाहन गांधीजींनी प्रत्येक भारतीयांना केलं. आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आवाहन यावेळी केले. 7 ऑगस्ट 1942 मुंबईच्या क्रांती मैदानावरती राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते. यावेळी ब्रिटिशांनी भारताला पूर्ण स्वातंत्र्य द्यावं असा ठराव या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नेहरूंनी मांडलेला छोडो भारत ठराव हा प्रचंड बहुमताने त्यावेळी मंजूर झाला आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अशा अहिंसक आंदोलनाला तेव्हा सुरुवात झाली. यावेळी गांधीजींनी संपूर्ण भारतीयांना एक आवाहन केलं. त्यांनी काय म्हटलं होतं या आवाहनामध्ये? ते म्हणाले होते, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र आहोत असं समजलं पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक आहोत असं वागलं पाहिजे. आपण आता भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ असं आवाहन करेंगे या मरेंगे या भावनेने गांधीजींनी संपूर्ण भारतीयांना केलं आणि संपूर्ण भारत इंग्रजांच्या विरोधामध्ये पेटून उठला आणि जन आंदोलनाला सुरुवात झाली. राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरलं. संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले नाही. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असलेले तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले. सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. यामध्ये महाराष्ट्रामध्ये चिमूर, आष्टी, यावदी, महाड, गारगोटी इत्यादी अनेक गावातून आबालवृद्धांनी म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यावरच्या भारतीयाने, लहान मुलाने, तरुणाने, म्हाताऱ्याने अशा सगळ्यांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले. भारतीयांना गांधीजींनी जे आवाहन केलेलं होतं की आपण आता भारताला स्वतंत्र तरी करू किंवा मरून तरी जाऊ, या आवाहनाचा परिणाम असा झाला की संपूर्ण भारतीय जे होते ते पेटून उठले आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी अहिंसक चळवळीला प्रारंभ केला. यामुळे काय झालं की ब्रिटिश जे होते ते संतापले आणि त्यांनी राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक केली. हे वृत्त संपूर्ण देशभर पसरलं आणि मग भारतातली संतप्त जनता जी होती त्यांनी जागोजागी मिरवणुका काढल्या आणि या मिरवणुका थांबवण्यासाठी म्हणून दडपशाहीचं धोरण नेहमीप्रमाणे इंग्रजांनी हाती घेतलं. मग त्यांनी या अहिंसक चळवळ करणाऱ्या भारतीयांवरती लाठी हल्ले केले, गोळीबार केला, पण तरी सुद्धा लोक घाबरले नाही. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचं प्रतीक असलेले जे ठिकाणं होते, दडपशाहीचं प्रतीक असलेली ठिकाणं म्हणजे तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानकं इत्यादींवरती चळवळ करणाऱ्यांनी हल्ला चढवला. सरकारी कचेऱ्या त्यांनी ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. यामध्ये महाराष्ट्रामध्ये चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी या ठिकाणी लहान मुलं असतील, तरुण असतील, म्हातारे असतील यांनी जे लढे दिले ते लढे अविस्मरणीय ठरले. असाच एक अविस्मरणीय लढा आपण
शिरीष कुमार याच्याबद्दल बघू. स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी सुद्धा योगदान दिलं. त्यामध्ये नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार याच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी चिडून या छोट्या मुलांवर सुद्धा गोळीबार केला. या गोळीबारामध्ये शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर आणि घनश्याम हे जे शाळकरी विद्यार्थी शांततेच्या मार्गाने हातामध्ये झेंडा घेऊन वंदे मातरमच्या घोषणा देत होते, असे हे विद्यार्थी की ज्यांच्या हातात शस्त्र नव्हते, असे हे विद्यार्थी धारातीर्थी पडले. ते देशासाठी ते हुतात्मा झाले. आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. ब्रिटिश सरकार मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे राष्ट्रीय सभेने युद्धविरोधी प्रचार करण्याचे ठरवले. यासाठी सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला. यालाच वैयक्तिक सत्याग्रह असं म्हणतात. आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. त्यांच्यानंतर सुमारे 25,000 सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास स्वीकारला. ब्रिटिश सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते असं जेव्हा राष्ट्रीय सभेच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी वैयक्तिक एकेका व्यक्तीने सत्याग्रह सुरूच ठेवायचा असा निर्णय घेतला आणि म्हणून या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले वैयक्तिक सत्याग्रही आचार्य विनोबा भावे होते. आणि आचार्य विनोबा भावे यांच्यानंतर सुमारे 25,000 सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेऊन तुरुंगवास स्वीकारला. याच दरम्यान भूमिगत चळवळ सुद्धा सुरू झाली. भूमिगत चळवळ म्हणजे काही स्वातंत्र्य सैनिकांनी भूमिगत राहून इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा सुरू ठेवला. त्याला भूमिगत चळवळ असं म्हणतात. ते भूमिगत का झाले? तर ब्रिटिश काय करत होते, नेत्यांना पकडून जेलमध्ये टाकत होते. त्यांचा विचार असा होता की नेते जर जेलमध्ये असले तर जनतेचं नेतृत्व करणारा कोणीही उरणार नाही आणि अशा वेळी जनता ही इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा देणार नाही आणि म्हणून त्यांनी नेत्यांना पकडून जेलमध्ये टाकायला सुरुवात केली. अशा वेळी जर आपण जेलमध्ये गेलो तर जनतेचं नेतृत्व कोण करेल असं काही नेत्यांनी ठरवलं आणि म्हणून ते इंग्रजांना सापडायचं नाही म्हणून ते भूमिगत झाले, ते लपले आणि त्यांनी चळवळ सुरू ठेवली. त्या चळवळीला भूमिगत चळवळ असं म्हणतात. 1942च्या अखेरीस जन आंदोलनाला नवं वळण प्राप्त झालं. आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आलं. मग यामध्ये तरुण समाजवादी कार्यकर्ते कोण कोण होते? तर जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, एस.एम. जोशी, शिरूभाई लिमये, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता यासारखे अनेक नेते आघाडीवर होते. हे नेते भूमिगत राहून इंग्रजांच्या विरोधामध्ये कारवाया करत होते. कोणत्या कारवाया ते करायचे? तर रेल्वे मार्गाची तोडफोड करणे की जेणेकरून इंग्रजांचं सैन्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पोहोचणार नाही यासाठी रेल्वे मार्गाची ते तोडफोड करायचे. टेलिफोनच्या तारा तोडायचे. टेलिफोनच्या तारा का तोडायचे? तर इंग्रजांचा संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये यासाठी म्हणून टेलिफोनच्या तारा ते तोडायचे. पूल उद्ध्वस्त करणे इत्यादी मार्गांनी आंदोलकांनी दळणवळण आणि सरकारी यंत्रणा विस्कळीत केली. संपूर्ण भारतामध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटले. सिंध प्रांतात हेमू कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचे वृत्त कळताच आपल्या साथीदारांसह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने त्यांना पकडलं आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना
अशा गटांनी कित्येक महिने सरकारला सळो की पळो करून सोडले होते. मुंबईला विठ्ठल जव्हेरी, उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले. त्याला आझाद रेडिओ असं म्हणत. त्यावर राष्ट्रभक्तीची गीते गायली जात, देशातील आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जात, देशभक्तीपर भाषणे त्याच्यावरती प्रक्षेपित केली जायची. यामुळे आंदोलन चालवण्यास जनतेला प्रोत्साहन मिळायचं. अशी प्रक्षेपण केंद्रे कोलकाता, दिल्ली आणि पुणे इथं काही काळ चालवली गेली. आपण पाहिलं की 1942च्या अखेरीस या जन आंदोलनाला नवीन रूप मिळालं. यामध्ये या आंदोलनाचं नेतृत्व करणारे काही समाजवादी कार्यकर्ते जे होते ते भूमिगत राहून कार्य करत होते. ते काय कार्य करत होते तर इंग्रजांची जी व्यवस्था होती ती व्यवस्था मोडून काढायचा प्रयत्न करत होते. मग त्यामध्ये रेल्वे मार्गाची तोडफोड करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, पूल उद्ध्वस्त करणे इत्यादी मार्गांनी सरकारी यंत्रणा विस्कळीत करायचं काम ते करायचे. मग त्यामध्ये सिंध प्रांतामध्ये हेमू कलानी यांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली. ते हुतात्मा झाले. त्यांनी काय काम केलं होतं तर त्यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे जी होती त्याचं वृत्त कळताच त्यांनी त्यांच्या साथीदारांसह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात ते पकडले गेले आणि इंग्रजांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली. भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, जनरल आवारी यांची लाल सेना यांनी सुद्धा इंग्रजांना सळो की पळो करून सोडलेलं होतं. मुंबईमध्ये विठ्ठल जव्हेरी आणि उषा मेहता यांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र सुरू केलेलं होतं. त्याला आझाद रेडिओ असं म्हणत. यावरून देशभक्तीपर गीतं गायली जायची, आंदोलनाच्या बातम्या ज्या असायच्या त्या दिल्या जायच्या आणि देशभक्तीपर भाषणं जी होती ती सुद्धा प्रक्षेपित केली जायची. आणि त्यामुळे काय व्हायचं की जनतेला आंदोलन चालवायसाठी म्हणून प्रोत्साहन मिळायचं. असे अनेक पद्धतींनी जे स्वातंत्र्य सैनिक जे होते ते इंग्रजांना भारतामध्ये बाहेर काढण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबू आता इथे. उरलेला भाग आपण आपल्या पुढच्या तासिकेमध्ये बघू. स्वाध्याय म्हणून एक छोटासा स्वाध्याय मी तुम्हाला देतो. त्यामध्ये क्रिप्स योजना भारतामध्ये अपयशी का ठरली हा पहिला प्रश्न घ्यायचा. क्रिप्स योजना भारतामध्ये अपयशी का ठरली आणि जन आंदोलनाला प्रारंभ कसा झाला हे दोन प्रश्न स्वाध्याय म्हणून